आज सुद्धा कुठाले महाराज आहेत, सगळे महाराज लोक जमले असते, परभणीचे जमले असते, गेवराचे जमले असते, विदर्भातले जमले असते, बार्शीचे जमले असते, कोणी लेडीज जनाबाई सारख्या जमल्या असत्या. जे कीर्तनकार आहेत आज भरपूर नंगानाच चालू आहे बऱ्याच जणांनी. सर्व समाजाला माहित आहे कोण चुकीचं वागतंय. कुठली लेडीज आचारसंहिता सोडून कीर्तन करते हे लोकांना माहित नाही का? हे विद्वान लोकांना माहित नाही का? किती गलिच्छ भाषेत लेडीज म्हणजे लेडीजचं सौंदर्य इज्जतीत असतं. लेडीजचं सौंदर्य आपलं नख सुद्धा दिसू नये याच्यामध्ये असतं. परंतु याला जबाबदार खरे तर जे अध्यात्मावर भरपूर अभ्यास केलाय, मला वाटतं हेच लोक ह्या गोष्टींकरता जबाबदार आहेत. ह्याला कुठेतरी आचारसंहिता आहे, ह्याला कुणीतरी हेडमास्तर असणारच पाहिजे ना, आणि हेडमास्तर आहे. बऱ्याच जणाला असं वाटतं हे एक उपजीविकेचं साधन सुद्धा झालेलं आहे, म्हणून याच्यावर प्रचंड पैसा कमवला गेला. मग हे उपकार कुणाचे? पण गुटखा जर बंद करायचं म्हटलं तर टपरीवर धार टाकल्याने गुटखा बंद होत नाही, मॅन्युफॅक्चरिंग बंद. त्याला काय पाहिजे, त्याची कंपनी बंद केली पाहिजे. बरोबर आहे का नाही? अशी किती गोष्टी तुम्हाला सांगू मी. मग मला काय वाटतं माहिती का, हा शब्द थोडा जड आहे. ज्याला ब्रह्मचारी राहायचंय, इथून पुढच्या पिढीचं सांगतो मी, ज्याला स्वतःचं आचरण नीट ठेवायचंय, मग बऱ्याच लोकांचे ह्याच्यात राहून आचरण नीट राहत नाहीत. मग मला काय वाटतं याची कंपनी शोधली पाहिजे कुठे ती. बरोबर आहे, ह्याची कंपनी बंद केली पाहिजे अगोदर. नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझा जरा आवाज बसलेला आहे व्हायरल इन्फेक्शनमुळं, थोडंसं सहकार्य कराल. आणि आज विशेष व्यक्ती आपल्यासोबत आहेत मराठी महाराष्ट्राच्या मंचावर. आणि अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे अलीकडच्या काळात म्हणण्यापेक्षा अलीकडच्या काळात म्हणता येणार नाही, गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदाय आणि त्यामधल्या काही घडणाऱ्या गोष्टी, चढउतार, त्यावर होणारे टीकास्त्र आणि एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या किंवा मग एकमेकांची केलेली बदनामी, एकमेकांवर केलेल्या टीका, या सगळ्या गोष्टी होत आलेल्या आहेत. त्याला काही निमित्तसुद्धा आहे आणि अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी घडलेल्या त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराज आहेत, जगदाळे महाराज, प्रख्यात असलेले. आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. खरं तर त्यांचं फार मोठं नाव आहे. अलीकडच्या काळामध्ये काही आचारसंहिता वारकरी संप्रदायामध्ये असाव्यात आणि ते असल्याच पाहिजेत, तेव्हा कुठेतरी वारकरी संप्रदाय अध्यात्म टिकेल आणि या सगळ्या गोष्टी सुतासारख्या सरळ चालतील, असं त्या मताच्या कीर्तनाचे ते आहेत आणि मताचे आहेत. त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे की अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे मी वेळ न दवडता थेट त्यांच्या शब्दातून तुम्हाला त्यांचं काय म्हणणं आहे, अलीकडच्या काळामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांच्यावर काय त्यांचे म्हणणं आहेत, आणि माझे काही प्रश्न आहेत, समाजाच्या वतीनं प्रश्न आहेत, वारकरी संप्रदायाच्या वतीनं प्रश्न आहेत, त्यांच्याकडून त्याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करणार. महाराज, तुमचं खूप खूप स्वागत मराठी महाराष्ट्राच्या या विषयामध्ये. वारकरी संप्रदाय कसा आहे, म्हणजे वारकरी संप्रदाय ह्याची जडणघडण आहे, किंवा मग वारकरी संप्रदाय म्हणजे काय असतं, किंवा मग वारकरी संप्रदायामुळे कोणाचं भलं झालं आहे, कोणाचे वाईट झाले आहेत, वारकरी संप्रदायामध्ये येणाऱ्या लोकांचं चांगलं झालं आहे का, वारकरी संप्रदाय यायच्या अगोदर चांगलं होतं का, हे कसं आहे, म्हणजे वारकरी संप्रदायाचे कोणावर उपकार आहेत, तुमच्या शब्दांमध्ये सांगाल. नमस्कार धन्य पाटील, खूप छान प्रश्न आहे. परंतु हा प्रश्न तुम्ही जो मला विचारला आहे, मी तसा वारकरी संप्रदायातला एक छोटासा कलाकार आहे. अध्यात्म आणि कला या दोन गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. अध्यात्म ज्यावेळेस आपण अभ्यास करतो अध्यात्माचा, त्यावेळेस या सर्व गोष्टी आहेत. अध्यात्म आपल्याला ज्या दररोज नियमावली जी असती ही प्रत्येक ग्रंथामध्ये सापडते. तुकोबाराच्या ग्रंथामध्ये, गाथ्यामध्ये सापडते, ज्ञानेश्वरीमध्ये सापडते. सगळे हे पुरावेत ह्या सर्व ग्रंथामध्ये आहेत. बरोबर आहे का नाही? आणि या ग्रंथाचा आमचा नक्कीच अभ्यास कमी आहे, एकदम कमी अभ्यास आहे आमचा, कारण आम्ही कलेचे उपासक आहेत. पखवाजाचा आम्हाला विचारा तुम्ही, आम्ही फारसं बोलू शकतो पखवाजावर. परंतु हा प्रश्न तुम्ही मला विचारलाय, हा प्रश्न अनेक संप्रदायामध्ये प्रचंड विद्वान माणसं आहेत, अभ्यासू लोक आहेत, हा प्रश्न तर खरा त्यांना विचारला पाहिजे. परंतु तुम्ही अचानक माझ्याकडे आलात आणि मला विचारायला तुम्ही चालू केलंय. खरं तर मी या गोष्टीवर बोलण्याचं माझी तशी एवढी फार दांडगी पात्रता नाही, परंतु माझ्यासहित सर्व माळकरी माणूस असो, जो अध्यात्माचा उपासक असो, कलेचा उपासक असो, कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, गडकरी असो, नाही तर कुठला पदवीधार असेल, महंत असेल, संन्यासी असेल,
तुम्ही आता एक प्रश्न विचारला की पूर्वीचा काळ कसा होता, हे उपकार कोणाचे? जी. तर एका संताचे उपकार नाही त्याच्यामध्ये, जी. अनेक संत आहेत. उच्च नीच काही नेने भगवंत असा जर तुम्ही अभंग हा जर पाहिला तर जवळजवळ माझ्या अंदाजाने एक 13 चरणाचा अभंग, याच्यामध्ये भरपूर संत मंडळी आहे. जी. आणि ह्या सर्व संत मंडळीचे आमच्यावर उपकार आहेत. जी. कसे उपकार आहेत त्याच्यातले अलीकडचं उदाहरण तुम्हाला सांगतो. बंकट स्वामी महाराज. जी. पूर्वी काय असायचं की भंडारे असायचे. भंडारा म्हणजे कसं, आमच्या गावाला जर कार्यक्रम असेल तर 4 गावांनी इथं यायचं, टाळ वाजवत यायचं, पखवाज वाजवत यायचं, पताका घेऊन यायचं आणि त्या गावामध्ये एकच दिवस कार्यक्रम असायचा, त्याला भंडारा नाव दिलेलं असायचं. आणि त्या भंडाऱ्याच्या दिवशी सर्वांनी फार पावलं 2-2, 3-3 तास खेळायची पावलं. तुम्ही म्हणाल हे तुम्हाला कसं माहिती? नक्कीच आम्ही त्या काळात नव्हतो, परंतु आमच्या पूर्वजांचं, आमच्या आजोबा असोत, भीमसेन महाराजांचं असोत, यांच्या फार मोठ्या लोकांच्या तोंडून आम्ही हे शब्द ऐकलेले. भंडारा एक दिवसाचा असायचा आणि फार मोठे मोठे टाळ असायचे पाटील. आणि ते 3-3 तास असं त्यांनी खेळायचं ते. आणि खेळल्यानंतर मग शिनून जायचे. मग जेवायला केलेलं असायचं जुन्या काळामध्ये. तर जेवायला काय असायचं, लापशी आपण म्हणतो आपल्या ग्रामीण भागामध्ये, त्याला शिरा म्हणतात कोणी, भात कढी असं जेवायला असायचं. बरोबर आहे की नाही? आणि हा एकच दिवसाचा कार्यक्रम असायचा. परंतु पुढे चालून बंकट स्वामींनी काय केलं, ही परंपरा थोडी बदलली परंपरा. आणि त्यांनी हे 7 दिवसाचं असं एक शेड्यूल तयार करून दिलं की आपण 1 दिवसाच्या ऐवजी काय करायचं, 7 दिवसाचा सप्ताह करायचा. पहिल्या दिवशी ईश्वराच्या रूपाचं वर्णन करायचं. मध्यंतरी अनेक संत आहेत, चोखोबार आहेत, सावताबाबा आहेत, नामदेव आहेत, अनेक संत आहेत, यांचे कोणाचाही अभंग घ्यायचा. काल्याच्या आदल्या दिवशी मागणीपर अभंग घ्यायचा आणि काल्या दिवशी भगवान परमात्म्याचा आणि गोपी गवळणीचं वर्णन करायचं. असं हे कुणी लावून दिलं शेड्यूल? हा कुणी नेम लावून दिला? स्वामी महाराजांनी लावून दिला. आणि मग हा स्वामी महाराजांनी नियम लावून दिला. त्याच्या अगोदरचं मी तुम्हाला सांगितलं की मग जेवायला लोक बसायचे आणि द्रोण पात्राची सुद्धा सोय नसायची असं आमचे आजोबा सांगायचे. तर जेवायला बसल्यानंतर फार मोठे मोठे टाळ असायचे, जुने महाराज मंडळी सांगतील. आणि ते मग लापशीवाले, भातावाले, कढीवाले, त्याच्यामध्ये ते होल असतं, त्याच्यामध्ये ते भात लावायचा असा आणि त्याच्यामध्येच लापशी वाढून जेवायची, त्याच्यामध्येच कढी घ्यायची, त्याच्यामध्येच भात घ्यायचा. आणि एवढ्यानंतर आपण आपल्या घरी जायचं. पण हे दिवस बदलले कोणी? हे स्वामी महाराजांनी दिवस बदलले. हे आमच्या आज आम्ही फार 25 लाखाची गाडी आमच्याकडे, 50 लाखाची गाडी, 70 लाखाची गाडी, कोट्यवधी रुपयाच्या आमच्याकडे आज प्रॉपर्ट्यात. म्हणजे कुणी जरी नावं ठेवलं ना आम्हाला चांगलं म्हणलं तरी हे आमच्याकडे सर्वांकडे आहेच. आणि ही कृपा कोणाची? तुकोबरायची कृपा आहे. ही कृपा कोणाची? नामदेवरायांची कृपा आहे. ही कृपा कोणाची? बंकट स्वामींची कृपा आहे. नसता हे 7 दिवसाचे सप्ते झाल्यामुळं प्रत्येक महाराज लोक अभ्यास करून कीर्तन करायला लागले. आज कोणाचं कीर्तन? यांचं कीर्तन. उद्या कोणाचं? त्यांचं कीर्तन. परवा कोणाचं? यांचं. आणि अशा प्रकारचे कीर्तन चालू झाल्यामुळं भविष्यात पूर्वी नव्हतं, परंतु आताच्या काळात त्याचा थोडासा बिदागी द्यायला लागले लोक. त्याच्यावर लोक काही वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला लागले. लोकांना मनोरंजन आवडायला लागलं, कुणी मनोरंजन करायला लागलं, त्यांचे कीर्तन व्हायला लागले. त्याच्या आमच्या कीर्तनाचा एक भाव ठरला. आणि हे उपजीविकेचं साधन नाही, परंतु नक्कीच आता बऱ्याच जणाला असं वाटतं हे एक उपजीविकेचं साधन सुद्धा झालेलं आहे. म्हणून याच्यावर प्रचंड पैसा कमवला गेला. मग हे उपकार कुणाचे? हे उपकार स्वामी महाराजांचे. आणि हे जर शेड्यूल स्वामींनी लावून दिलं नसतं, आज सुद्धा कुठाले महाराज आहेत, सगळे महाराज लोक जमले असते. परभणीचे जमले असते, गेवराचे जमले असते, विदर्भातले जमले असते, बार्शीचे जमले असते, कोणी लेडीज जनाबाई सारख्या जमल्या असत्या. जे कीर्तनकार आहेत आज भरपूर नंगानाथ चालू आहे बऱ्याच जणांनी. असे लोक सगळे एका ठिकाणी जमले असते. आणि काय करावं लागलं असतं पाटील, की म्हणावं लागलं असतं, ओ लापशीवाले इकडे या, ह्या गेवराच्या महाराजांना थोडी लापशी वाढा, घ्या टाळात लापशी. ही लापशी टाळात आज पण खावा लागली असती. या परभणीचे महाराज घ्या लापशी टाळात लापशी खावा लागली असती. पण टाळामध्ये लापशी खाण्याचे दिवस जर कोणी बाजूला काढले असतील, स्वामी महाराजांनी केले. बरोबर आहे का नाही? म्हणून हे उपकार
एका साधूचे आणि संताचे नाही, अनेक साधू संतांचे ह्याच्यात उपकार आहेत. म्हणून साधू संतांचे उपकार असल्यामुळं त्यांच्याविषयी फार कृतज्ञता, आपलं जीवनच त्यांच्या करताय हे समजून संप्रदायात वागलं पाहिजे. माणसाने कुणालाच भिलं नाही पाहिजे जगात. शास्त्राला, देवाला, संताला नक्कीच भिलं पाहिजे. मी कलाकार या नात्याने थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आत्ताच म्हणालात या ठिकाणी की स्वामींनी आम्हाला हे सगळं शिकवलंय आणि त्यांच्यामुळं त्यांचेच उपकार आहेत आमच्यावर. म्हणजे 20 लाखाच्या गाड्या असतील, मोठमोठे बंगले असतील किंवा मग त्यांच्या ऐश्वर्यात जगणं असेल, हे फक्त स्वामींमुळे. मात्र स्वामींचे काही उपदेश आहेत, काही मार्ग आहेत, ते अवलंबतात का अलीकडच्या काळामध्ये? तुम्ही पैशाचा उल्लेख केला की मोठमोठे पैसे घेतात लोक, आणि तेव्हा कसं टाळामध्ये खायला लागायचं, असं टाळात खायची गरज नाही, हे सुद्धा उपकार आहेत. बदल जसे झालेत, म्हणजे ते टाळात खाण्यापासून तर आज आमच्याकडे चांदीचे वाटे आहेत, प्लेट आहेत, त्यांचेच उपकार आहेत. मात्र ते उपकार विसरून लोक काही वेगळ्या मार्गाला निघलेत का, किंवा मग काही चुकीच्या गोष्टी करतायत का? जी आचारसंहिता किंवा मग ती चौकट आहे वारकरी संप्रदायाची, ती मोडून पुढे जात आहेत का? या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला कुठं निदर्शनास आलं? तुम्ही सुद्धा याचा उल्लेख केला मग. मी तो तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय की मी एक कलावंत माणूस आहे, परंतु याला जबाबदार खरे तर जे अध्यात्मावर भरपूर अभ्यास केलाय, मला वाटतं हेच लोक ह्या गोष्टींकरता जबाबदार आहेत. ह्याला कुठेतरी आचारसंहिता आहे, ह्याला कुणीतरी हेडमास्तर असणारच पाहिजे ना, आणि हेडमास्तर आहे. आम्ही ज्यांना ज्यांना आमच्या वारकरी संप्रदायामध्ये उच्च टोकाचे विद्वान मानतो, आम्ही उच्च टोकाचे विद्वान मानतो. आम्ही कुणाला विद्वान मानतो? आम्ही पूजनीय राऊतबाबांना विद्वान मानतो, आदरणीय चंद्रशेखर महाराजांना विद्वान मानतो, आम्ही चैतन्य महाराज देगलूरकरांना आदर्श मानतो. आमचे आदराचे स्थान आहेत हे विद्वान. संदीपान महाराज हाशेगावकरांना विद्वान मानतो आम्ही, आणि ते आदराचे स्थान आहेत वारकरी संप्रदायाचे. कुणी त्यांच्यावर टीका टिप्पणी करायला 10 वेळेस विचार करावा लागतो ह्या लोकांना. म्हणून मला तर वाटतं हे लोक जे चुकीचं करतात, बरेच लोक चुकीचं करतात, हे माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा सगळ्याच समाजाला माहित आहे. फक्त तुम्ही काय केलंय, मला आज माझी मुलाखत घेऊन हे माझ्या तोंडून तुम्ही काढण्याचं काम चालवलंय, बरोबर आहे. परंतु सर्व समाजाला माहित आहे कोण चुकीचं वागतंय. कुठली लेडीज आचारसंहिता सोडून कीर्तन करते हे लोकांना माहित नाही का? हे विद्वान लोकांना माहित नाही का? किती गलिच्छ भाषेत लेडीज, म्हणजे लेडीजचं सौंदर्य इज्जतीत असतं. लेडीजचं सौंदर्य आपलं नख सुद्धा दिसू नये याच्यामध्ये असतं. लेडीजचं सौंदर्य नख दिसू नये याच्यामध्ये असतं. मग तुम्ही एवढं वाचाळ बोलता, आणि सर्व ही विद्वान मंडळी आहे, बरोबर आहे की नाही? संस्था, वारकरी शिक्षण संस्था म्हणजे हे एक सेंटर आहे कीर्तनकाराचं. नुसतं कीर्तनकाराचं सेंटर नाही, आमच्या सर्वांचं मालक कोण असेल तर वारकरी शिक्षण संस्था आहे. आम्ही जरी तिथं शिकलो नसलो तरी तोच आम्हाला सगळा अनुग्रह आहे, बरोबर आहे की नाही? मग मला असं वाटतं हे जे चाललंय, या लोकांनी जर अशा लोकांना बोलून घेऊन पनिशमेंट दिली तर नक्कीच चांगलं होणार ना. बरोबर. आणि कोणाला माहित नाही, पाटील तुम्हाला सुद्धा पत्रकार साहेब माहित आहे की किती लोक याच्यामध्ये चुकीचं वागतात. म्हणजे मला म्हणायचं नाही मी फार वैराग्यवान आहे, मी फार नियमात चलतो, आमच्या सुद्धा गोष्टी चुकत असणार आहेत, चुकत्यात, बरोबर आहे का नाही? असं नाही, परंतु नक्कीच याच्यामध्ये असा अवमेळ आहे सध्या. अलीकडच्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही उल्लेख केला, म्हणजे आम्हालाही सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात, आणि टीका टिप्पणी होत असते महाराजांवर वारकरी संप्रदायामध्ये. लोक काय म्हणतात की वारकरी संप्रदायामध्ये बदनाम होते, म्हणजे वारकरी संप्रदाय असे काही कुठाने बाहेर आले किंवा मग काही टीका टिप्पणी करणारे, तुम्ही आत्ताच उल्लेख केला की अश्लील शब्दांमध्ये बोलणं किंवा मग कसल्या तरी जी पातळी सोडून बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलतात ते अलीकडच्या काळातली महाराज, विनोदी झालेली महाराज, सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली महाराज, ज्यांचा आणि वारकरी संप्रदायाचा बराचसा काही संबंध आलेला नाही, असे महाराजांमुळं वारकरी संप्रदाय कधीतरी बोलण्याची वेळ येते किंवा मग लोक टीका करतात की सगळेच महाराज असे आहेत की काय, असं लोकांना वाटायला लागतं. ह्याला जबाबदार कोण आहे? किंवा मग टीका महाराजांवर का होते? कुणी म्हणतं की वारकरी संप्रदाय कधीच मलिन होऊ शकत नाही, मात्र अशी लोक एखादा महाराज वारकरी संप्रदायाला बदनाम करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत का? वारकरी संप्रदाय बदनाम होऊ शकत नाही मलाही माहीत आहे, मात्र वारकरी संप्रदायामध्ये चुकीचे लोक असणं हे सुद्धा चुकीचं आहे असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? हा प्रश्न सर्वांच्याच म्हणजे सर्वांच्याच अंतःकरणामध्ये खदखद आहे ह्या प्रश्नाची, की चुकीचं कोण वागतं, चुकीचं वागू नये, याला कोण जबाबदार आहे? तुम्ही आत्ताच विचारलं मला, याला जबाबदार कोण व्यक्ती आहेत, बरोबर आहे ना? पण याला जबाबदार व्यक्ती फार मोठे आहेत ना, आहे का नाही? की ज्यांचे बऱ्याच जणांचे आचरण तुम्ही आत्ताच सांगितलं की ह्या गोष्टी बऱ्याच कुठं कुठं घडतात. पण पत्रकार साहेब,
माझा अधिकार नसताना मला बऱ्याच वेळेस राहत नाही, मी बोलतो. मी जास्त या प्रसिद्धीच्या माध्यमातून थोडासा बाहेर असतो, नेहमीच दूर आहे, नेहमीच दूर आहे. मी बऱ्याच वेळेस कुणाचा तरी परिचय करून घ्यायचा असतो. एखाद्या मोठे महाराज आहेत म्हणून यांचा चला आपण परिचय करून घेऊ. मी सर्वांना मानतो, पण मी याच्यापासून फार दूर आहे, फार दूर आहे. कारण काय, मला बऱ्याच म्हणजे गोष्टी बऱ्याच वेळेस आवडत नाहीत. आपण लोकांना नावं ठेवण्यापेक्षा आपण दूर राहिलेलं कुठलं वाईट आहे. मी याच्यापासून फार दूर राहतो, ह्या गोष्टीपासून फार दूर आहे मी. आणि ह्या जी कुठंतरी ह्या वाईट गोष्टी घडतात, तर याला फार एक महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या पानटपरीवर गोवा, मग आपण त्याला काय म्हणतो, ते गुटखा म्हणतो. गुटखा विकतात पानटपरीवाले. पानटपरीवाल्याला अलाउड आहे का गुटखा विकण्याकरता? नाही, त्याला बंदी. गुटखा विकू शकत नाही तो माणूस, पण मिळतो का नाही? पोलीस धाड टाकल्यानंतर त्याच्याकडून काय करतात, 2 पैसे घेतात, त्याला काहीतरी पनिशमेंट देतात. पण गुटखा जर बंद करायचं म्हटलं तर टपरीवर धाड टाकल्याने गुटखा बंद होत नाही, मॅन्युफॅक्चरिंग बंद. त्याला काय पाहिजे, त्याची कंपनी बंद केली पाहिजे. बरोबर आहे का नाही? अशी किती गोष्टी तुम्हाला सांगू मी. एखाद्या हॉटेलवर दारू मिळते, बरोबर आहे का नाही? मग हॉटेलवर दारू, जर सगळ्या समाजातली दारू बंद करायची, हॉटेलवर धाड टाकून दारू बंद होत नाही बाबा हो. त्याची मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे त्याची कंपनी जिथं बनती ती कंपनी बंद झाली पाहिजे. मग मला काय वाटतं माहिती आहे का, हा शब्द थोडा जड आहे. ज्याला ब्रह्मचारी राहायचंय, इथून पुढच्या पिढीचं सांगतो मी, ज्याला स्वतःचं आचरण नीट ठेवायचंय, मग बऱ्याच लोकांचे ह्याच्यात राहून आचरण नीट राहत नाही. मग मला काय वाटतं, याची कंपनी शोधली पाहिजे कुठे ती. बरोबर आहे, ह्याची कंपनी बंद केली पाहिजे. अगोदर कंपनी बंद केली पाहिजे म्हणजे काय, हा जर या शब्दाचं उत्तर जर कोणाला पाहिजे असलं, पर्सनल माझ्याकडे येऊन भेट घ्या, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईल. लक्षात आलं का? ब्रह्मचारी राहायचंय. ब्रह्मचारी को तुम्हाला राहा म्हणून कोणाची सक्ती का? बिलकुल सक्ती नाही कोणाला. तुकोबराय प्रपंचिक होते, सर्व संत प्रपंचिक आहे, सुंदर परमार्थ होतो. बरोबर आहे की नाही? ब्रह्मचारी तुम्ही राहिलं पाहिजे अशी सक्ती नाही, तरी ब्रह्मचारी बरेच जण राहतात. मला बिलकुल या गोष्टीवर कुणाची निंदा बिलकुल करायची नाही. मी अगदी साष्टांग दंडवत घालतो संन्यासी लोकांना, ब्रह्मचार्यांना. पण कोणत्या ब्रह्मचार्याला? कोणाच्या पुढे माथा झुकवायला आम्ही बघा एवढे काय म्हणजे पामर नाहीत. लक्षात आलं का? जे लोक आचरणशील आहेत त्यांनी शब्द जर टाकला तर आमचं वाटोळं होऊ शकतं. आम्ही अशा लोकांना सपोर्ट करू, अशा लोकांना आदरस्थान देऊ. परंतु बरेच लोक आता असे पाटील असे ब्रह्मचारी राहतात की एखादं मठ आहे, संस्थान आहे, एखादं फार मोठं संस्थान आहे आणि फार मोठी जमीन जायदाद वगैरे आहे, आणि मग महाराज गेल्यानंतर हे संस्थान मला मिळणार आहे, मला मिळावं याच्याकरता बरेच जण ब्रह्मचारी राहतात. आणि जर यदा कदाचित महाराज गेले आणि दुसराच एखादा माणूस त्यांच्या जर गादीवर बसला, तर ह्याला वाटतं आता गादीवर तर बसलेला आहे, आपण लग्न केलेलं बरं. म्हणजे तो ब्रह्मचार्याचे नियम पाळायचे म्हणून ब्रह्मचारी राहिला का? त्यागाने ब्रह्मचारी राहिला का? बिलकुल नाही. त्याला भोगाची आशा होती म्हणून ब्रह्मचारी राहिला. म्हणून मला वाटतं इथून पुढे ह्या जर गोष्टी सोशल मीडियावर नाही आल्या पाहिजे अशी जर कुणाची अपेक्षा असेल, ह्या संन्याशाने असं केलं, त्या संन्याशाने तसं केलं, ह्याच्याकडून असा पाय घसरला, हे जर दररोज ऐकायचं नसलं, याला कुठलं तरी संप्रदायाने नियम घातला पाहिजे. याला शासन सुद्धा जबाबदार आहे. म्हणून मी तो शब्द वापरला, ह्याची कंपनी बंद केली पाहिजे. मग त्याची कंपनी जर कुठं आहे हे मला पर्सनल विचारा, मी सांगाल तुम्हाला तेच विचारलं मी की अनेक ठिकाणी कंपन्या सुरू आहेत यांच्या, ही मॅन्युफॅक्चरिंग जी होते, त्याच शब्दांमध्ये आपण बोलू, ह्याची जी काही मॅन्युफॅक्चरिंग होते, एखादं प्रोडक्ट जेव्हा बाहेर येतं ते प्रोडक्ट चेक केलं जात नाही की हे समाजामध्ये उपयोगी येण्यासाठी लायक आहे का, ही समाजासाठी हानिकारक आहे का, याचं चेक केलं पाहिजे. जसे गाड्या तयार करताना एखादी कंपनी अनेकदा त्यांना खराब रस्त्यानं खड्ड्यातून चालवून दाखवते, गतिरोधक करून पळून दाखवते, एकदम खडतर रस्त्याने पळून दाखवते, तशा प्रकारे म्हणजे नंतर ती वापरायला देते लोकांना, म्हणजे जे धोका निर्माण होऊ नये अशी कंपनी पाहिजे की लोक मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर त्याच्यात धोका नसणार आहे, अशी कंपनी नाही आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. ह्या सगळ्या कंपनी खरं तर ह्या रजिस्टर असणं गरजेचं आहे का, ह्यांना काही आचारसंहिता असणं गरजेचं आहे का? आणि ह्या फोपावलेल्या कंपनी म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वारकरी शिक्षण संस्था, मला कुठल्याही एखाद्या शिक्षण संस्थेला अजिबात दोषी धरायचं नाही,
क्षमस्व. मात्र अशा वारकरी शिक्षण संस्था आहेत ज्यामधून असे महाराज घडलेले आहेत आणि त्यांनी अलीकडच्या काळामध्ये फार गोंधळ मांडलेला आहे, विरोधी कीर्तन करायला सुरुवात केलेली आहे. हीच कंपनी बंद होणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा बोलून दाखवलेल्या आहेत. मात्र ह्याला लगाम कोण लावू शकतं? मग तुम्ही प्रशासनाला सुद्धा दोषी धरलेला आहे की त्यांनी काही एखादा आचारसंहिता एखादा नियम काढणं गरजेचं आहे का? मग जशी आळंदी आहे वारकरी शिक्षण संस्था, तिथून काही फरमान निघतं किंवा मग त्यांच्याकडून काही बंधनं घातली जाऊ शकतात का? काही तुम्हाला सांगायचं का याबद्दल? पाटील, आता हा तुम्ही एक प्रश्न विचारला ना, याच्यात अनेक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उत्पन्न झालेत. तुम्ही अगोदर विचारलं ही कंपनी हे प्रॉडक्ट तपासून दिलं पाहिजे, म्हणजे ते प्रॉडक्ट हे एकदम अस्सल आहे, खरं आहे, टिकाऊ आहे हे कळलं पाहिजे ना. पहिली गोष्ट तर वारकरी संप्रदायामध्ये असे काही सेंटर आहेत आमचे की त्या कंपन्याच आहेत. आता अनेक नावं सांगता येईल ती तुम्हाला. फार सुंदर संस्था आहेत, अध्यात्माच्या अध्ययन करण्याच्या खूप मोठ्या संस्था आहेत की तिथं कंपनी म्हणजे मुलगा तपासून सगळा म्हणजे पूर्ण करूनच बाहेर काढला जातो तो. अशा वारकरी संप्रदायाच्या भरपूर संस्था आहेत. आणि दुसरी गोष्ट काय पत्रकार साहेब की ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, जो माणूस ज्ञानेश्वरीचं अध्ययन करीन त्याने जर अध्ययन केलं एखाद्या चांगल्या गुरुकडं, त्याला वेगळं तपासण्याची काही गरज लागत नाही. त्याच्यात सगळे जीवनाचं तुमच्या बरोबर आहे की नाही. तुकोबारायाचा जर गाथा जर तुम्ही पूर्ण अभ्यासला तर बाहेर दिशेला कोणीकडे तोंड करून बसायचंय. तुकोबारायाने एवढं सांगितलं, क्लीन सांगितलं, एवढं तुम्हाला सांगितलंय. पण आता विषय असा असतो की वारकरी शिक्षण संस्था आहे आणि वारकरी शिक्षण संस्थेत सुद्धा कीर्तनकार बनतात. ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, विचारसागर, भांडारकर, वर्ती प्रभाकर, पंचीकरण अशा अनेक ग्रंथाचं अध्ययन तिथं होतं. मग 4 वर्ष त्याला पिंजून कसूनच बाहेर काढल्या जातं ना. बरोबर. एवढे महान लोक आहेत ते वारकरी शिक्षण संस्थेत. आदरणीय जोग महाराजांनी स्थापन केलेली संस्था ही काय तुमच्या आमच्या सारख्याने कुणीतरी केलेली नाही. आणि त्यांच्या या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचा चांगला कोर्स केला जातो. बऱ्याच जणांचा ग्रह वेगळा असेल, तिथं जाऊन पहा म्हणजे ते लोक किती त्यागीत तुम्हाला कळल. ते साधू किती त्यागीत. उगच चांगले लोक समाजात बनत नाहीत, तिथून बनतात लोक. पण मला एक पुढं सांगायचंय, एवढे कसून नियमावली त्यांना शिकवल्या जाते 4 वर्ष की आचरणशील राहतात ते. अभ्यासाची वृत्ती असती. परंतु दुर्दैवाने बाहेर जर आला कीर्तनकार आणि या लोकांमध्ये समाजात फिरायला लागला की त्याला बाहेरच्या कीर्तनकाराचा बऱ्याचदा थोडासा म्हणजे इफेक्ट असा होतोय की लोक हे जरा विनोद करतात, हे जरा बाजूरू बोलतात, अस्सल बोलतात, कुणी गाणे म्हणतात, कुणा गाण्यावरच कीर्तन रंगवतात, कुणी भावनिक करून रंगवतात. बरोबर आहे की नाही. मग या गोष्टीचा शिकलेले कीर्तनकार आहेत यांच्यावर नक्कीच थोडासा परिणाम होतो. परिणाम कसा होतो की या लोकांना थोडंसं मग लोकेशनात थोडंसं कमी प्राधान्य दिलं जातं कीर्तनकाराला. विद्वत्ता ही सहजासहजी कोणाला इतकी सहज पचतच नसती. विद्वान लोक विद्वानच असतात शेवटी ते. बरोबर आहे की नाही. मग काय होतंय, कीर्तन ज्या संस्थेमध्ये जे मुलं कीर्तन शिकलेत अशा मुलांनी कितीही लोकांनी काही सांगितलं तर त्यांनी बाजारू सांगायचं नाही. त्यांनी नियमानेच चाललं पाहिजे. बाहेर एखादा कीर्तनकार झालाय आमच्यासारखा की कीर्तनाच्या संस्थेत आम्ही गेलो नाहीत, इकडेच कोणाचं तरी पाठांतर केलंय, यांचं ऐकलंय त्यांचं ऐकलंय ना आम्ही कीर्तन केलं, आमच्याकडून जर एखादा शब्द गेला, आमच्याकडून जर एखादं प्रमाण चुकीचं गेलं, लोक आम्हाला माफ बी करतील आणि आम्ही माफी मागू, बाबा आम्ही शिकलेलो नाहीत आम्ही कीर्तनाच्या संस्थेत, तुमचं आमच्याच ऐकून सारखून. पण वारकरी शिक्षण संस्थेतल्या मुलांनी जर बाहेर असं बोललं तर हे वारकरी संप्रदायाची जी संस्था आहे आपली जोग महाराजांची त्यांच्यावर बोट उचललं ते लोक कोणीतरी तिथं बोट ठेवतात. बरोबर आहे की नाही. म्हणून याला वारकरी शिक्षण संस्थेत 6 महिने आणखीन वाढवले पाहिजे मला तर वाटतं आणि हे शिक्षण दिलं पाहिजे अगोदर. बरोबर. जे कूट अभंग आहेत ना, लोक जे नेहमी शंका विचारतात या कीर्तनकाराला, हे तगडे बनले पाहिजे. ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला चांगले बनले पाहिजे. वारकरी शिक्षण संस्थेमधून बाहेर निघाल्यानंतर त्यांना आणखी एक वेगळं शिक्षण द्यावं लागणार आहे आता
की समाजात गेल्यानंतर तुम्ही कसं कीर्तन करणार आहात. तुम्ही जरी इकडं अभंगाची गाथेची सगळी अभ्यास करून बाहेर जाणार असाल, तुम्ही एकदम परिपक्व जरी झाला असाल समाजामध्ये कीर्तन करण्यासाठी, तर समाजातले काही दुष्परिणाम असतील किंवा मग तुम्हाला काही पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात न करता वारकरी शिक्षण संस्थेची काय आचारसंहिता आहे, रोड मॅप आहे, तो तुम्ही आचारला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. बाहेर आल्यानंतर कीर्तन केल्यानंतर त्यांचं जर संस्थेच्या लोकांना, या अधिकारी लोकांना, मी मगाशी जे आदरणीय लोकांचे सगळ्यांचे नावं घेतले, यांनी बोलून घेतलं पाहिजे त्याला. त्यांना कोणी वापस बोलणार नाही. आदराचं स्थान आहे सगळ्यांना. चैतन्य बाबा आहेत, राऊत बाबा आहेत, संदीपान महाराज आहेत, भरपूर लोक. यांनी बोलून घेतलं पाहिजे, बाबा तू 4 वर्ष इथं जोग महाराज संस्थेत शिकला, आम्ही तुला या कंपाऊंडच्या बाहेरचं ह्या गोष्टी शिकवल्यात का तुला कधी? ह्या असल्या गोष्टी तू समाजात बोलतोस कसं काय? आणि असल्या बोलायच्यात तर मग कीर्तन करत संस्थेत शिकायचंच नाही ना. मग तू अभ्यास सोडला, ज्ञानेश्वरी सोडली, गाथा सोडली, अहो भरपूर बोलण्यासारखं आहे ना. ऐकायला गेलं तर माणसाला ऐकावंच राहावं वाटतं, बरोबर आहे की नाही? तरी या कीर्तनकारांनी बोलू नये, शिकलेल्या कीर्तनकारांनी तरी चुकू नये असं मला वाटतं. बरोबर बरोबर. आणि तुम्ही याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही प्रमाणाचा उल्लेख केला. मला जरी समजा तुमच्याबद्दल तुम्ही उल्लेख केला की मी जरी शिक्षण संस्थेमध्ये शिकून आलेलो नसलो तरी माझ्याकडून काही प्रमाणं चुकू शकतात, आणि ते प्रमाणं चुकल्यामुळेच अलीकडच्या काळामध्ये काही वाद होत आहेत, किंवा मग कुणी काही चुकीचं बोलल्यामुळं त्यांना घेरण्याचा प्रयत्न होतो, कुणी कुरघोडी करण्याचा प्रयत्न होतो. मग अलीकडच्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये सुद्धा काही गोष्टी घडल्यात, मध्ये तो वाद आता सुरू आहे. समजा थोडा काही शमलेला नाही की तुकाराम महाराज वैकुंठवासी गेले किंवा मग नाही गेले, ते कोण गरड महाराज आहेत, कोणतरी गडकर महाराज आहेत, त्यांनी काहीतरी बोलले. ह्या सगळ्या गोष्टीत म्हणजे टीका टिप्पणी किंवा मग काही गोष्टी होत आहेत, ह्याला कोणी जबाबदार आहे का? प्रमाण जर चुकले असतील तर त्यावर काही बोललं पाहिजे का? त्यांना कोणी समजून सांगितलं पाहिजे का? की एकमेकावर टिप्पणी केली पाहिजे का? ते पुरुषोत्तम महाराजांचा विषयमध्ये फार चर्चेत आला होता. मी तो चांगल्या प्रकारे हाताळला होता की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तुमच्याकडून अशा चुकीचे शब्द जायलाच नको. ठीक आहे, तुम्ही समोरचा व्यक्ती तुम्हाला फारच टोकाला घेऊन जात असेल की तुम्ही जाणीवपूर्वक काहीतरी बोललं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी होत असेल, पण तुमच्याकडे काही संयम असला पाहिजे. प्रमाणात चुकू शकतात मात्र संयम असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काय म्हणणं आहे? वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या क्वालिटीचे संत होऊन गेलेत. संयम म्हटलं की नाथ महाराज समोर ठेवायचे, बरोबर आहे की नाही? परंतु आता नाथ महाराजांचं संयम कोणाकडे असणार आहे? त्यांच्या 1% सुद्धा आम्ही संयम बाळगू शकत नाहीत. परंतु जर एखाद्याच्या काही गोष्टी चुकल्या, एखाद्याचं प्रमाण चुकलं, तुम्ही आता म्हणले ना पाटलांचं, पुरुषोत्तम महाराजांचं, आणि त्यांना कुणीतरी आपलेच वारकऱ्यातले आहेत, आपल्याच वारकरी संप्रदायात चांगले कीर्तन करायचं वाटतं ते, तर त्यांनी प्रश्न विचारला. पण मला काय वाटतं की ते पुरुषोत्तम पाटील एक शब्द बोलले होते की दादा तुमचं हे जरा एक प्रमाण हे चुकलंय, तुम्ही मला सांगितलं पाहिजे. परंतु हे वारकरी संप्रदायात बोलण्याकरता लोकांना फार चान्स सापडतो ना अशामुळं. आमच्यात आम्ही एक गुरुबंधू आहेत ना, वारकरी संप्रदायातले पुरुषोत्तम पाटील असोत, नाही तर ढोक बाबा असोत, नाही तर आणखीन कुणी आदरणीय व्यक्ती असतील, हे सगळे गुरुबंधू आहेत. कुणी ज्येष्ठ असतील, कुणी श्रेष्ठ असतील, कोणी कनिष्ठ असतील, परंतु हे एक कुटुंब आहे आमचं, फार मोठं कुटुंब आहे वारकरी संप्रदाय. आणि आमच्यातले आम्ही सांगितलं पाहिजे, हो केशव महाराज तुम्ही त्या दिवशी असा की इथं कार्यक्रम केला, पण ते जरा थोडंसं असं झालं बरं का तुमच्याकडून, गुरुजी हे असं झालं, किंवा माऊली महाराज तुमच्याकडून थोडंसं त्या दिवशी असं झालं बरं का, ते मला निदर्शनास आलं म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला बरं का. फार आदराने सांगितलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? आमच्यात हा एक संयम पाहिजे, आम्ही सांगितलं पाहिजे एकमेकाला. असा आमच्यात असा इचका नाही झाला पाहिजे. आणि ज्याचा अधिकार नाही, जे लोक दररोजची दररोज पाणी सुद्धा नेत नाहीत बाहेर दिशेला, हे लोक आमच्यासारख्या संप्रदायातल्या चांगल्या लोकांची फजिती करतात. तो लोक काय तुमचा अधिकार काय आहे? तुम्ही कुठं वाचन केलंय? तुम्ही कोणतं ज्ञानेश्वरी वाचली का? गाथा वाचला का? वाचू नका, ऐकला का बाबा हो तुम्ही? ह्या गोष्टी तुमच्याकडे काहीच नाहीत. आणि ह्याला नावं ठेवणार, त्याला नावं ठेवणार. बरं, हा एक झालं. आणि दुसरा प्रश्न तुम्ही मला तर आता विचारला की हे कोणते ते गडकरी महाराज, बरोबर आहे का नाही? ते तुकाराम महाराजाचं वैकुंठ गमन, मी सुद्धा ते ऐकलं त्यांचं क्लिप. त्यांच्याकडून तर हे चुकू नये, हे चुकलंच नाही पाहिजे असं. हे माफी मागून माफ होण्यासारखी म्हणजे चुकी नाही ही. हे तुमच्या आमच्यासारख्यानी बाहेरच्या एखाद्या लोकांनी शंका जर त्याच्यावर उत्पन्न केली तर नक्कीच याच्यावर बहिष व्हायला पाहिजे, किंवा त्याला पनिशमेंट तुम्ही नाही दिली तरी त्याला माफ बी केलं तरी चालतंय का? त्याचा अभ्यास नाही, त्यांनी वाचलेलं नाही, काहीच नाही, बरोबर आहे का नाही?
परंतु आमच्यासारख्या जबाबदार इथल्या संप्रदायातल्या माणसाने अहो तुम्ही विचार करा, तुकोबाराय हे वैकुंठाला गेलेच नाहीत असं त्यांचं वाक्य मी ऐकलं. चकारार्थी वाक्य आहे ते की गेलेच नाहीत. बरोबर आहे. मग गेलेच नाहीत, चला ठीक आहे, आम्ही तुमच्या मताशी संमत आहोत बुवा. पण जसं संभाजीराजांचा तुम्हाला माहिती आहे शेवट कसा कसा झाला, त्यांच्या पूर्ण शरीराचे तुकडे तुकडे केले हो, आणि तुकडे तुकडे करून गंगेच्या कडाला फेकून दिले असं म्हणतात. बरोबर आहे. असा इतिहासात बऱ्याच जणांचं मी ऐकतो. आणि आपल्यातल्याच एखाद्या कुणाच्या तरी एका बाईने ते तुकडे गोळा करून आणले की आपल्या रयतेच्या राजाचे तुकडे इथे गोळा करून आणले आणि त्याचा सगळा विधी केल्यानंतर तो तुकडे गोळा करून आणले म्हणून तिथं समाधी नाच. तुकडे गोळा करून आणले नसते तर ती खरोखरची समाधी तिथं झाली नसती ना. एक ठिकाण झालं असतं, इथं संभाजी महाराज गेले एवढंच, पण ते कुठंतरी ते तुकडे आणले म्हणून इथं संभाजी महाराजाची समाधी असं दाखवता येते. तसं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत, चला आम्ही तुमच्यासोबत सहमत आहेत, परंतु तुकाराम महाराज मग गेले कुठे? तुकाराम महाराजाचा जर इथं मृत्यू झाला असता तर त्यांची समाधी एक वेगळी पाहिजे होती. तुकाराम महाराजाला कुठंतरी हे त्यांचा अंत्यविधी जिथं केला ते ठिकाण तुम्ही दाखवलं पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही? ज्या गोष्टीला तुकोबाराय वैकुंठाला गेलेत असे शेकडो पुरावे आहेत. बरोबर आहे की नाही? आणि त्या गोष्टीला तुम्ही तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही असं म्हणता, आणि ज्या गोष्टीला पुरावेच नाहीत हे कीर्तनात मांडता, इतकं दुर्भाग्य. खरं बरं का, असं बऱ्याच लोकांचं ऐकलेलं आहे. पण लोकांनी ह्या गोष्टी जर एखाद्याच्या चुकल्या तर लोकांनी त्या माणसाला मारलं नाही पाहिजे, त्यांनी स्वतःच मारून घेतलं पाहिजे की आपल्याकडून प्रचंड दांडगी चूक झाली. लोक कुणाला बी मारायला मोकळे नाहीत, आणि पवित्र हाताने कोणाच्या तरी कशाला शरीराला हात लावायचा. तुकोबारायावर जर शंका घेत असतील तर याच्यापेक्षा दुर्भाग्य कोणते? संप्रदायात पाटील तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, चौकशी करा, विचार करा. ज्या लोकांनी ग्रंथावर विश्वास नाही, ज्या शंका घेतल्या, ज्या लोकांनी रामायणावर शंका घेतल्या, ज्या लोकांनी महाभारतावर शंका घेतल्या, त्याचं कॅरेक्टर तपासा तुम्ही जाऊन, त्याची परिस्थिती तपासा तुम्ही जाऊन, काय चाललंय त्या लोकांचं. मी कलाकार माणूस आहे, मी अध्यात्माचा फार बिलकुल अभ्यासक नाही, परंतु लहानपणापासून प्रचंड चांगल्या लोकांचं ऐकण्याचं मला देवाने अंतकरण ही कंपनी चांगली दिलेली, म्हणून मी ह्या गोष्टी त्यांच्या ऐकतो, आणि ह्याच्यामुळं आमची श्रद्धा एवढी सुद्धा कधी ढळमळत नाही. म्हणून या गोष्टी जर तुकोबारायाच्या याच्यावर एवढं मोठं बोलणं झालंय, त्या महाराजांनी कुणीतरी केलंय, एकच करायला पाहिजे होतं. तुकोबारायाचा वंशज आहे, तुकोबारायाची परंपरा आहे, केवढाले लोक आहेत मोठे. तुकोबाराय हे सर्वच महाराष्ट्रांचे, सर्वच मराठी लोकांचे, सर्व लोकांचे, सर्व जाती धर्माचे. पण शेवटी आम्ही ज्याला मालक मानतो ते तुकोबारायचे वंशज आहेत. बरोबर. आता त्यांनी काहीतरी कारवाई केली असं सुद्धा बाहेर आलेलं आहे ते, बरं का. म्हणजे त्यांनी सुद्धा ती गोष्ट चुकू दिली नाहीत. पण हेच लोक मालक आहेत ह्या निंदा करणाराची. त्यांचा जेवढा अधिकार त्या लोकांना बोलण्याचा आहे तेवढा आमचा नक्कीच नाही. आम्हाला म्हणणे चल मी बोललो, तुला काय करायचं असं बोलल्यानंतर कसा संयम ठेवायचा नाथ महाराजसारखा आम्ही संयम राहणार नाही आमच्याकडे. म्हणून ही विद्वान लोक, या लोकांना जबाबदार विद्वान लोक आहेत. मला एका वाक्यात एवढं उत्तर द्यायचंय.